यंदा मोसमी पावसाचं राज्यात लवकर आगमनाचा 16 वर्षांमधील विक्रम मोडला। आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील जोरदार पाऊस। कोयना नगर परिसरात आठवड्याभरात सुमारे 304 मिलीमीटर पावसाची नोंद। उजनी धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली। 4 दिवसात 6 टीएमसी पाणी वाढलं। उजनीच्या धरणात 12% पाणी पातळी वाढली। लवकरात लवकर शेती नुकसानीचे पंचनामे करा, मंत्री मकरंद पाटील यांचे आदेश। पीक विम्यासाठी हवेत 1500 कोटी, योजना बंद झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। हिंदी भाषेचा विषय स्थगित, 11वी प्रवेश सोमवारपासून, मंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती। जिल्हाधिकारी कार्यालयात माझा छळ झाला, पूजा खेडकरचे धक्कादायक आरोप। राज्यात कोरोना संसर्गात मोठी वाढ, 24 तासात 43 नवे रुग्ण आढळले, तर मुंबईत 35 रुग्णांची नोंद। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात 15 ते 20 वाहनांची तोडफोड, हातात कोयते नाचवत सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळक्यांचा धुडगूस। महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी पावसानं चांगलं झोडपून काढलंय। मुंबईतल्या अंधेरीत सुद्धा मुसळधार पावसानं चांगलं झोडपलंय। या मुसळधार पावसामुळे वातावरणात मात्र गारवा निर्माण झालेला आहे। मुंबईतल्या अंधेरीतली ही दृश्य आहेत 2 ठिकाणची। जे उड्डाणपूल, या उड्डाणपुलावरती सुद्धा पाणी साचलंय, तर सायन फ्लायओव्हर इथे सुद्धा साचलेलं पाणी। विजांच्या कडकडाटासह मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि त्याचे परिणाम आता वाहतुकीचा वेग तर मंदावलेला आहे, जनजीवन विस्कळीत झालंय, तिथे लोकल वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे आणि याचे परिणाम आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबईकरांना अनुभवावे लागतात। शहराच्या अनेक भागामध्ये काही सखल जे भाग आहेत तिथे पाणी साचलंय। जे उड्डाणपुलावरती सुद्धा पाणी आहे, त्यातनंच ही वाहनं मार्ग काढतायत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, ही 2 दृश्य आपण तर प्रेक्षकांना दाखवतोच आहोत, आणखी कुठे काय परिस्थिती की जिथे अगदी बघूनच घराबाहेर पडा किंवा आत्ता जाण्यात काही अर्थ नाही? खरं तर हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं अलर्ट देण्यात आलेला आहे। येत्या 3 ते 4 तासांमध्ये मुंबईसह मुंबई उपनगरीय भागांमध्ये, मुंबई शहर भाग आणि मुंबई उपनगर भागांमध्ये 50 ते 60 mm पर्यंतचा पाऊस होऊ शकतो, अशा पद्धतीची सूचना जी आहे, अलर्ट जो आहे तो आपत्ती विभागाकडनं देण्यात आलेला आहे। मंत्रालयाकडनं सुद्धा अशा पद्धतीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत। हवामान विभागानं सुद्धा अलर्ट हा दिलेला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे। परंतु मध्यरात्रीपासूनच आपण बघितलं तर पावसाचा जोर हा प्रचंड वाढलेला आहे। सध्या आपण सायन परिसरात आहोत। इथून अटल सेतूच्या मार्गे लोक पुढे प्रवास करत असतात। मुंबई उपनगरीय भागांमध्ये जाण्यासाठी लोक याच मार्गाचा वापर करत असतात, परंतु सध्या जो पावसाचा जोर आहे तो काही अंशी वाढलेला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये आपण बघितलं तर जे फ्लायओव्हरवरती पाणी भरलेलं पाहायला मिळतंय। अंधेरी सबवेच्या परिसरामध्ये पाणी भरलेलं दिसतंय। सायनमध्ये पाण्याचे पंप, जे पाणी उपसा करणारे पंप पालिकेनं बसवलेले आहेत, ते योग्य पद्धतीनं काम करतात, त्यामुळे सुद्धा पाणी साचलेलं नाही आहे। परंतु पहाटेच्या वेळेमध्ये या ठिकाणी पाणी साचलं होतं, अशी दृश्य आपल्या समोर आलेली होती। त्याचबरोबर मुंबईतील सागरी भागांमध्ये, अर्थात रेक्लेमेशनचा भाग असेल, बँड्रा रेक्लेमेशन, माहीम चौपाटीचा परिसर, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये उंच लाटा आपल्याला पाहायला मिळतात। 11:47 4 मीटरहून अधिक उंचीच्या भरतीची नोंद ही होणार आहे। त्यामुळे भरतीच्या काळामध्ये जर मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला तर अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता ही वाढत असते। त्यामुळे मुंबईकरांना 11:30 वाजताची ही महत्त्वाची
भरती होणार आहे त्या काळामध्ये पावसाचा जोर जर वाढला तर मुंबईकरांना त्रास होऊ शकतो। परंतु ज्या पद्धतीनं एकूणच यंत्रणा सध्या कामाला आहेत, पालिकेचे सर्व आपत्ती विभागाकडनं या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष दिलं जात आहे, मंत्रालयातनं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं जात आहे। मुंबईच्या लोकल सेवेवरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक काहीशी उशिरानं सुरू आहे। कुठेही ट्रॅकवरती अजूनपर्यंत तरी पाणी भरलेलं आहे, पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं रेल्वे थांबलेल्या आहेत। अशा पद्धतीची परिस्थिती जरी नसली तरी सुद्धा जर पावसाचा जोर वाढला भरतीच्या काळामध्ये तर मात्र पाणी भरण्याची शक्यता ही त्या मानानं अधिकची असते। त्यामुळं एकूणच नागरिकांनी आठवड्याच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडत असताना काळजी घ्यावी, नीट वेळापत्रक बघून आणि जर पाणी साचलेलं असेल तर सांभाळून जावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। येत्या काही तासांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद सुद्धा मुंबईमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बरोबर, सुस्मिता धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।